everyone, so today in this video we are going to discuss about our first SEM, the journey of our first SEM, how we spent our just 4 to 5 months. We have completed this 4 No, 4, even we got 3 months, and that was little bit hectic for us, but we made it through, and now we are reflecting upon it. So what would you say, guys? I would say it was like the idea that it went really fast. Like I was thinking that I would get a proper schedule, like how would I get, मतलब कसं वाटत होतं का म्हणतात परत, म्हणजे मला असं वाटत होतं की मला शेड्यूल प्रॉपर मिळेल, की म्हणजे मी बसचं टायमिंग कसं मॅनेज करणार, म्हणजे कॉलेजमधून घरी आल्यानंतर टाइम टेबल म्हणजे प्रॉपर स्टडी वगैरे होईल, ते असं उद्या करत प्रोक्रास्टिनेट वगैरे झालं. प्रोक्रास्टिनेट करत काय ॲक्च्युली एंड सेम आली. मिड सेमच्या वेळी पण आम्ही ठरवलेलं की आता मिड सेमला जरा खूप घाई गडबड झाली आणि आता जरा नीट करायचं, म्हणजे आज 45 दिवस भेटलेत प्रॉपर, तर 45 दिवस प्रॉपर अभ्यास करायचा. खरं ते लास्टच्या 5 दिवसावरच आलं. खरं ह्या सेमला असं ठरवलं की नाही, पहिल्यापासून करायचं. तर आज आमचा फर्स्ट डे आणि पहिल्या सेमला सेम जरी लहान असली तरी टॉपिक म्हणजे विषय 4च होते, त्यामुळं प्रॉब्लेम आला नाही. आता विषय पण 5 आहेत, त्यामुळं लिटिल बिट ऑन हेक्टिक साईड, तरी पण होईल असं वाटतंय. बघूया आता. आणि फर्स्ट सेमचे एक्सपिरियन्सेस काय सांगशील? फर्स्ट सेम छान होता. मॅथ्स वॉज रिअली गुड, केमिस्ट्री पण गुड होता. मॅथ्स तसा गुड होता, शिकायला गुड होता. खरं पेपरमध्ये एवढा काही गुड झाला नाही असं वाटतंय मला. जरा सराव नसल्यामुळं प्रॉब्लेम झाला. खरं केमिस्ट्री तसा चांगला होता. केमिस्ट्रीचा माझा पेपर खूप छान गेला, थँक्स टू शार्दू. केमिस्ट्रीची जास्त भीती घेतल्यासारखं झालेलं अख्ख्या क्लासनं, त्यामुळं सगळ्यांना स्ट्रेस आला. तसा केमिस्ट्री एवढा पण अवघड नव्हता खरं बघायला गेलं तर. आणि बेसिक इलेक्ट्रिकल तर खूप सोपा होता, फक्त माझ्यासाठी तर ॲटलिस्ट. खरं कारण त्याचा 11-12 हां, माझा 11-12ला EM असल्यामुळं मला तो पार्ट आणि बेसिक 12th फिजिक्सचा पार्ट असा मिळून जवळपास 70% सिलेबस रिवाईजच असल्यासारखं होतं, त्यामुळं तरी पण सोपा होता. आणि राहिला विषय PS चा, तर PS चा मला ॲक्च्युली मिड सेम खूप अवघड गेलेला. खरं एंड सेमला 3-4 टॉपिक लास्टचे करून जे भेटायचे आहेत ते ॲट लास्ट तिथंपर्यंत गणित घातलं. मॅमने आम्हाला रिपीट केल्यामुळे ते आम्ही जरा त्याचा प्रॉपर स्टडी केला, म्हणून आम्हाला ते इझी गेला. MSCचा एवढा असा ओके होता. 2 टॉपिक असून पण MSCला करू वाटलं नाही किंवा झालं नाही. खरं ते लास्टला काय तर करून शेवटी गाठभेट घातलीच सगळ्याची. आता अशाही गाठभेट घालायला लागू नये अशीच इच्छा आहे. क्लिअर व्हावं सगळं, म्हणजे डोक्यात कॉन्सेप्ट नीट असाव्या, म्हणजे लिहायला बरं पडेल. जर असं परीक्षा आली म्हणून वाचण्याला तसा काय माझ्यामध्ये अर्थ नाही, असं अभ्यास केल्यासारखं वाटत नाही ना. त्यामुळे असं आहे, आता ह्यावेळी अभ्यास केल्यासारखं वाटू दे आणि ते लिहायला पण येऊ दे, अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. सेम टूचं आम्ही असं ठरवलं आहे फर्स्ट डेपासून करायचं, म्हणजे आजच आमचा फर्स्ट डे आहे. CGचं मस्त गेलं लेक्चर टेस्ट, त्यासाठी आम्ही लायब्ररीमधून बुक पण घेणार आहे. सेम मी घेतलं ॲक्च्युली. आत्ता मी इलेक्ट्रॉनिक्सचं हे करून जमा करून कम्युनिकेशनचं घेतलं, आणि आता आमची लॅब आहे फिजिक्स, आणि आमचं फिजिक्सचं लेक्चर ऑफ गेलं ॲक्च्युली. आणि जसं केमिस्ट्रीला लेक्चर मास्क बंक केल्यावर सर फोटो काढायचं, तसं आम्ही ॲक्च्युली फोटो काढला की टीचर नसलेला, त्यामुळे सरांना पाठवायची पण आम्ही शक्यता आहे. त्यामुळं आम्ही जर ह्या सेमला स्मार्ट व्हायचं ठरवलं, जे एक्सपिरियन्स आल्यात त्या एक्सपिरियन्समधून शिकायचं ठरवलं आहे ॲक्च्युली. कारण वी आर इंजिनियर्स, वी हॅव टू अडॅप्ट टू थिंग्स दॅट आर हॅपनिंग असं आहे. आणि इंग्लिश बोलायला पाहिजे ॲक्च्युली, ते आज कम्युनिकेशनच्या लेक्चरला कळलं. त्यामुळं जास्त म्हणजे मराठी बोलावी. हिंदी कसं आहे, आम्ही विचार करून लिहू शकतोय, म्हणजे जरा विचार केलं की मी बोलता येते, पण ते असं मराठीसारखं असं बाहेर पडतं. हां, फ्लुएन्सी यायसाठी जास्त बोललं पाहिजे मुळात, त्यासाठी बोललं पाहिजे. पुढच्या व्लॉग्समध्ये वगैरे बोलायची संधी भेटली तर मोस्टली इंग्लिशमध्येच बोलू. आणि आता लॅब आहे आमची, मेकॅनिक्सची आहे, EM3ची कम्युनिकेशनची आहे, आणि EM2ची फिजिक्सची आहे. पहिल्या लॅबला काय होईल असं वाटत नाही आज. खरं ठीक आहे, बघू. लॅबचा पहिला एक्सपिरियन्स भारीच असतो, लगेच सोडून देतात. कारण पहिल्या सेमला आठवतं प्रत्येक लॅबला असंच झालेलं, आज राहू दे, पुढच्या लॅबला बघू, लेक्चर झाल्यावर बघू. आता आज तसं काय होतं का, बसवून ठेवतात काय माहीत, टीचर्सवर डिपेंड आहे. पहिल्या सेममध्ये शिक्षकांची जरा ओळख झाली म्हणता सेम संपली. आता ह्या सेमला बघू किती ओळख होत्या कुणाशी. आता हा सेम मोठा असणार आहे ना ॲज कम्पेअर टू पाठीमागचा, सो ओळख होईल. खरं किती ओळख करून घ्यायची ते पण डिपेंड राहते. प्रत्येकाबरोबरच जास्त ओळख करून घेऊन चालत नाही, नाहीतर शेवटी आपणच तोट्यात येते. म्हणजे फर्स्ट सेमचे खूप अनुभव आहेत, एका व्हिडिओत नाही सांगता येणार.
आपण दुसरा पण व्हिडिओ करू. ॲक्च्युली कॉलेज 101चा पण बरेच व्हिडिओ शूट करायला पाहिजेत खरं तर. जरा वेळ गेला की विसरून जाईल, त्यामुळं तो पण बघायला पाहिजे. तर आता हे फर्स्ट सेमचा अनुभवासाठी एवढा व्हिडिओ आय गेस बास आहे. अजून काय बोलायचं? एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी. एक्सपेक्टेशन्स खूप असतात फर्स्ट सेमला, खरं रियालिटी सांगता येऊ शकत नाही. असं म्हणता येत नाही की आपल्याला काही जमत नाही किंवा आता सगळे इथे येणारे कोण असं नसते की कुणाला काही येत नाही किंवा कोण कमी हुशार आहे. खरं सगळा इश्यू जो असतो तो टाईम मॅनेजमेंटचा किंवा आपण आपला इंटरेस्ट किंवा आपल्याला किती वेळ भेटतोय, आपण त्या वेळेत भेटलेल्या वेळेत काय करतोय ह्याचा असतोय. आणि फर्स्ट सेमला असल्यामुळे कसं कॉलेजचं नाविन्य असते, फ्रेंड्स नवीन असतात, त्यामुळं नाही म्हटलं तर वेळ इकडे तिकडं असा बघता बघता निघून जातो. तर आता सेकंड सेमला सगळं सेटल झाले, त्यामुळे तिकडे वेळ जाणार नाही आणि ॲक्च्युली स्टडीला वेळ जाईल असं वाटतंय. हे पण एक्सपेक्टेशन्सच आहेत. रियालिटी काय ते 1 महिन्याच्या व्हिडिओत कळेल. अजून 1 महिना कशाला 1 आठवडा बस. 1 आठवडा पण बास आहे ॲक्च्युली. काय नाही झालं, आता काय होते ते बघूया. सी यू सून. आयडिया काय? काही नाही, सगळं बोलून दाखवलं. BEE तेवढं BEEच्या ॲक्च्युली असं ते काय बोलायला नको. अजून ते मार्क्स यायचे, अजून रिझल्ट लागायचा आहे. सो पुढच्या व्हिडिओत वगैरे बोलता येईल. करू. बाय.